कधी कधी सर्वात कठीण लढाई कामाशी नसते तर स्वतःच्या मनाशी असते. आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. आज ऑफिसला मी नेहमीप्रमाणे लवकरच पोहोचलो, 8:45 ते 9च्या दरम्यान. तसं ऑफिसचं टायमिंग 10चं आहे, पण मी स्वतःचं वळ थोडं लवकरच सुरू करतो. पण आजची सकाळ वेगळीच होती. थोडं स्ट्रेस, थोडं ओव्हर थिंकिंग आणि थोडं सेल्फ डाऊट. माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्सचं ट्रॅफिक जरा जास्तच होतं. कॉर्पोरेट टाईममध्ये असं वाटलं असतं की सिक लिव्ह घेऊ का, पण बिझनेसमध्ये लिव्ह नसते, फक्त फाईट असते. म्हणून मी स्वतःलाच कामात ढकललं. काम हेच डिस्ट्रॅक्शन. थोड्या वेळाने आम्ही खाली गेलो, ओव्हर थिंकिंग पासून एस्केप शोधायला. आणि खरं ट्रूथ म्हणजे काही प्रॉब्लेमचं सोल्युशन गुगलवर नसते, पण त्यांचं उत्तर एकच असते, 1 कप चहा. चहा घेताना मला एक गोष्ट लक्षात आलं की आपण किती थकलो असलो तरी प्रत्येकजण कुठे ना कुठे आपली लढाई शांततेत लढतच असतोय. परत ऑफिसला आलो. आज ॲड व्हिडिओ शूट्स होते, एडिटिंगचं कामही होतं, कॅमेरा पर्सन पण मीच होतो. शूट झालं आणि मग मीटिंग घेतलो. वर्क फ्लो, रिस्पॉन्सिबिलिटीज. बिझनेस चालवणं म्हणजे फक्त काम करणं नाही, तर डिरेक्शन देणं, विजन शेअर करणं आणि सगळ्यांना ग्रो करायला मदत करणं. मीटिंग नंतर मी परत माझ्या कोर्सेसमध्ये उडी मारलो. नवीन एडिटिंग स्टाईल्स, काही असे टेक्निक्स जे मी शिकून लगेच अप्लाय करायला उत्सुक असतो. माझं हे एडिट जर लवकरच पूर्ण झालं तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करतो. त्यानंतर इंटर्नच्या कामाचं अपडेट घेतलो, त्यांना काही टिप्स, काही सजेशन्स दिलो, कारण त्यांचं ग्रोथ तरच कंपनीची ग्रोथ. दिवस प्रोडक्टिव्ह होता, मनही थोडं हलकं झालं आणि मग मी फ्लॅटकडे निघालो. आज जाणवलं की ओव्हर थिंकिंग थांबत नाही, पण आपण काम, ग्रोथ आणि पर्पजमध्ये त्यांचा आवाज कमी करू शकतो. आणि एक गोष्ट राहिलीच, फॅनची कटकट. ते ऐकत केला डेचा एंड.